अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेला गणरायाचं विसर्जन होतंय। गिरगाव चौपाटी परिसरातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पायथ्याळ्यात फायर ब्रिगेडकडून बाप्पाला सायरन सल्यूटही देण्यात आलेला आहे। दुसरीकडे लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात विसर्जन होतंय आणि यानंतर लालबागच्या राजाला विशेष तराफ्यावर बसवून समुद्रात नेलं जाईल आणि मग विसर्जन होईल। मुंबईतील अनेक ठिकाणी अजूनही गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन जे आहे ते बाकी आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त चौपाटीवर दाखल झाले आणि अतिशय भक्तिमय अशा वातावरणात हा विसर्जनाचा महासोहळा इथे पार पडतोय। दहा दिवसांच्या उत्साहानंतर गणपती बाप्पाला ही जड अंतकरणाने निरोप देण्यात येतोय। गणेश भक्तांचा उत्साह आपण पाहतोय। काल दिवसभर हा उत्साह शिगेला होता, मात्र सकाळी देखील हा उत्साह तसाच आहे। सकाळपासूनच मुंबईतील मोठ्या गणपतींच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीला काल सुरुवात झाली। गणेश भक्तांनी गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या तालावर नृत्यही केलं। लालबाग परिसरातून निघालेले बाप्पा हे गिरगाव चौपाटीच्या दिशेने आता पोहोचलेले आहेत। गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन देखील झालेलं आहे। आपण पाहतो आहोत लालबागच्या राजाला आता भावपूर्ण असा निरोप दिला जातोय। गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत। अनंत अंबानी सुद्धा यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आणि याच वर्षी खरं तर नेहमीप्रमाणे जसा तराफा वापरला जातो लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तसा वापरला जाणार नाही। यावर्षी एक विशेष मोटराईज असा तराफा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी बनवण्यात आलेला आहे। 360 डिग्रीत फिरणारा असा तो तराफा आहे। खास AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवण्यात आलेला मोटराईज तराफा आणि ज्यात चहूबाजूने म्हणजे चारही बाजूने ज्याला पाण्याचे फवारे उडवता येतील, स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून फवारे बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला उडवता येतील अशा स्वरूपाचा हा एक विशेष असा तराफा गुजरातमध्ये बनवण्यात आला। खरंच हा तराफा केवळ जलवाहनच नाही तर भक्तिभाव, सुरक्षितता आणि तंत्रज्ञान यांचा एक आगळा असा संगम आहे आपण म्हणू शकतो। पूर्वीच्या दुप्पट आकाराच्या तराफ्याची रचना खरं तर विशेष आहे, त्यामुळे त्याला समुद्रात मार्गक्रमणासाठी खरं तर कोणत्याही बोटींच्या सहाय्याची आता गरज भासणार नाही। कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतः समुद्राच्या लाटावर स्वार होऊन पुढे आगेकूच करणार आहे आणि विसर्जन क्षणांचा भार सांभाळताना तो स्थिर राहावा यासाठी विशेष अभियांत्रिकीचा वापरही करण्यात आलाय। नक्कीच यावेळेला पहिल्यांदाच अशा प्रकारे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष असा मोटराईज तराफा तयार करण्यात आले आहे। कारण गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते तराफ्यावर होत असतं आणि मात्र यावर्षी एक विशेष मोटराईज असा तराफा खास त्यासाठी बनवण्यात आलेला आहे। गुजरातमध्ये हा तराफा बनवण्यात आलेला आहे। खरं तर वृषाली यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की विसर्जन एरवी जसं सगळ्याच गणेश मूर्तींचं मोठ्या तराफ्यावरून होत असतं, मात्र पहिल्यांदा यावर्षी असं होतंय की लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास असा मोटराईज तराफा बनवला जातोय। म्हणजे विसर्जनाचं एक वेगळं वैशिष्ट्य, लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातलं एक वेगळं वैशिष्ट्य यावर्षी सगळ्या भक्तगणांना पाहता येणारे, अनुभवता येणारे। नक्कीच दरवर्षी बोटींच्या सहाय्याने हा तराफा जो आहे तो खोल समुद्रात नेला जातो। त्यानंतर या दोन बोटी ज्या आहेत त्या दूर होतात आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। मात्र यावर्षी तसं होणार नाहीये। हा तराफा जो आहे तो स्वयंचलित असणार आहे, कॅप्टनच्या नियंत्रणाखाली असणार आहे आणि त्यामुळे हे आधुनिक असं विसर्जन आपल्याला यावेळी म्हणता येईल। खरं तर जसं मगाशी तू म्हणालीस की तंत्रज्ञान आणि भक्तिभाव याचा हा अनोख सुरेख असा संगम यावर्षी आपल्याला लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत पाहता येईल, अनुभवता येईल आणि खरं तर कदाचित एक तो वेगळा अनुभव पाहण्यासाठी सुद्धा एक मोठी गर्दी यावेळेला आपण पाहतो। म्हणजे समुद्रात इतक्या आजपर्यंत भक्तगण सहसा आलेले आपण कधी बघत नाही, मात्र यावेळेला अलोट असा हा जनसागर लालबागच्या राजाच्या विसर्जनात होणार आहे। हा रथ अवजड असला तरी वळणांवरही या आधुनिक रथामुळे अगदी सुरळीतपणे राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। ज्या तराफ्याची मोटराईज तराफ्याबद्दल आपण मगाशी सांगत होतो, तर त्या तराफ्याच्या तळाशी विशेष अशी प्रोपेलर प्रणाली बसवण्यात आली। त्यामुळे हा तराफा एखाद्या लहान जहाजासारखंच काम करतो। लाटांचा वेग, दिशा हे सगळं लक्षात घेता स्थैर्य सांभाळण्याचं
आणि हे स्वतः नियंत्रण हा तराफा ठेवू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतलं. अगदी गणेश मूर्तींचं विसर्जन करताना हायड्रोलिक लिफ्टिंग सिस्टीमचाही यावेळी वापर होणार आहे, त्यामुळे ही मूर्ती हळूहळू आणि सुरक्षितपणे विसर्जित होईल. आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनायक, ही दृश्य आपण पाहतोय, अलोट असा जनसागर गिरगाव चौपाटीवर होता आणि अनेक भक्तगण जे आहेत ते समुद्रात सुद्धा उतरलेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी. तर ही दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरची पाहतोय. खरं तर काल 12च्या आसपास लालबागच्या राजाचं मंडपाबाहेर आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर निघालेली ही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 18 तासापेक्षा अधिक काळ चाललेली आहे. आणि म्हणजे संपूर्ण 18 तासाहून अधिक काळ चाललेली ही विसर्जन मिरवणूक आहे. मात्र भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी नाही. अलोट असा हा उत्साह भक्तांचा आपण पाहतोय. आणि यावेळेला सुद्धा आत्ता ही दृश्य जी आपण पाहतोय, समुद्रात सुद्धा काही भक्तगण उतरलेले आहेत आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी. जाताना देखील आपल्या लाडक्या राजाची छबी आपल्या मोबाईलमध्ये असू दे किंवा आपल्या डोळ्यांमध्ये असू दे, कैद करण्यासाठी सर्व भक्तगण जे आहेत ते समुद्रात उतरलेले आहेत. अगदी हळूवार पद्धतीने आता राजाला या तराफ्यावर ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. लाखोंच्या संख्येने यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक मुंबईत दाखल झाले होते. मात्र ज्यांना मंडळात जाऊन दर्शन नाही घेता आलं ते लोक सध्या गिरगाव चौपाटीवर येऊन आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेत आहेत. आणि वृषाली, आपल्याला असं म्हणता येईल की लाडक्या बाप्पाला, लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी वरुण राजानं सुद्धा हजेरी लावलेली आहे. त्या ठिकाणी हलकासा असा पावसाचा शिडकावा दिसतोय, काहीशा सरी बरसताना दिसत आहेत. आणि काल जेव्हा विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली होती तेव्हा सुद्धा वरुण राजानं हजेरी लावली होती. आणि आत्ता सुद्धा आपण जेव्हा पाहतोय की लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल झालेला आहे तेव्हा सुद्धा वरुण राजानं हजेरी लावली आहे. नक्कीच संपूर्ण सुनियोजित असं हे नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. लालबागचा राजा आता थोड्याच वेळात आरती होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला या तराफ्यावर नेण्यात येणार आहे. कोळी बांधवांच्या अतिशय जवळचा असा हा राजा आहे, कारण नवस जो आहे तो करण्यात आला होता. सगळ्यांना प्रतीक्षा आहे लालबागच्या राजाची ही शेवटची आरती आता होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. दृश्य आपण पाहतोय, समुद्रात उतरलेले काही भक्त जे आहेत ते त्या ठिकाणी सुद्धा हातात त्यांचा कॅमेरा आहे, म्हणजे मोबाईल कॅमेरा आहे आणि बाप्पाची, लाडक्या राजाची छबी टिपण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं दर्शन होणार आहे. समुद्रातही अनेक जण उतरलेत, तर समुद्र किनाऱ्यावर देखील मागून का होईना आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक जमलेले आहेत. जरी बाप्पा जात असला तरी देखील आशीर्वाद मात्र बाप्पाचा सदैव आपल्या सोबत असणार आहे, अशीच भावना इथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आहे. आणि ही शान कुणाची? लालबागच्या राजाची. अशी जी आपण एक साद किंवा अशी जे आपण जयघोष या बाप्पाच्या मिरवणुकीत ऐकत असतो, तो किती या भक्तगणांमध्ये आपण तो उत्साह त्यामुळे जो संचारतो तो आपण आत्ता या विसर्जनाच्या वेळेला सुद्धा अनुभवतोय. म्हणजे समुद्रात खरं तर आता ही बाप्पाची मूर्ती दाखल झालेली आहे, मोठराईज तराफा त्या ठिकाणी सज्ज आहे. मात्र तरीसुद्धा समुद्रात उतरून त्या ठिकाणी बाप्पाचं हे आपल्याला रूप डोळ्यात साठवता यावं यासाठी हे सगळे भक्तगण समुद्रात उतरले आहेत. त्या ठिकाणी उतरून मोबाईल कॅमेऱ्यात बाप्पाची, लाडक्या राजाची छबी टिपतायत. 10 दिवस खरं तर लोअर परळ परिसर असेल, परळ हा संपूर्ण परिसर जो आहे तो झोपत नाही. संपूर्ण लगबग या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते. लालबागचा राजा असेल, चिंचपोकीचा चिंतामणी असेल, तसंच आणि परळचा सम्राट असेल, परळचा महाराजा असेल, असे सर्वच गणपती जे आहेत ते आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले होते. देखावे देखील यावेळी आकर्षक असे होते. लालबागच्या राजासाठी देखील तिरुपती बालाजीचा देखावा जो आहे तो साकारण्यात आला होता. मंडळाच्या आतमध्ये देखील, मंडळाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात हा फक्त देखावा पाहण्यासाठी, आपल्या लाडक्या राजाला पाहण्यासाठी हजारो लाखो भक्तांनी यावेळी गर्दी केली होती.
ही दृश्य गिरगाव चौपाटीवरची. एकीकडे समुद्राला उधाण, दुसरीकडे भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण. मात्र त्याच वेळेला एक सगळ्यांचेच डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या आहेत, अश्रू डोळ्यात दाटलेले आहेत की लाडक्या गणरायाला आता निरोप दिला जातोय, निरोप द्यावा लागतोय. मात्र त्यासोबतच हे साकडं सुद्धा आहे प्रत्येक या ठिकाणचा भक्तगण घालतोय की बाप्पा आमचं काही चुकलं असेल तर पोटात घाल, आम्हाला क्षमा कर आणि पुढच्या वर्षी लवकर या. अशी हे साकडं जे आहे ते लाडक्या गणरायाला हे सगळेच भक्तगण घालताना दिसत आहेत. नक्कीच यावेळी अजून एक वेगळेपण आहे ते म्हणजे जेव्हा राजा मंडपातून बाहेर आला त्यावेळी देखील तिरंगा फडकवण्यात आला होता आणि आता देखील तिरंगा फडकवण्यात येतोय. यावर्षीच्या मिरवणुकीत हा महत्त्वाचा क्षण दोनदा पाहायला मिळालाय. लालबागचा राजा जेव्हा कमानीतून बाहेर आला तेव्हा या मंडळातर्फे भारतीय सैन्य दलाला मानवंदना देण्यात आली आणि तिरंगा फडकावून देशभक्तीपर गाणं देखील त्यावेळी वाजवण्यात आलं होतं. तसाच तिरंगा आताही फडकवण्यात आलाय. एवढंच नाही तर घराघरातून सैन्य दलात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढायला हवी असा संदेशही या निमित्ताने देण्याचा प्रयत्न आहे. दृश्य आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरची. अलोट असा हा जनसागर. एकीकडे समुद्राला उधाण, दुसरीकडे भक्तांच्या उत्साहाला उधाण आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला हा असा भक्तांचा जनसागर त्या ठिकाणी आपण पाहतोय. हेच दृश्य दरवर्षी आपल्याला विसर्जनाच्या दिवशी किंवा विसर्जनावेळी पाहता येतं. अनेक जण ज्यांना मंडपात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही असे अनेक लोक आवर्जून गिरगाव चौपाटीवर हजर होत असतात आणि लाडक्या बाप्पाला, लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. नक्कीच पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात. त्या गाण्याचे बोल अगदी तंतोतंत खरे ठरतात कारण लालबागचा राजा तसाच थाटात विराजमान झालेला आहे. अगदी राजा या शब्दाला साधेसं असं या राजाचं रूप आहे. लालबागचा राजा सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे. रस्त्यात अनेक भक्तांनी आपापल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हार अर्पण करण्यात आलेले आहेत. पुष्पहार, नोटांचे हार आपल्या लाडक्या राजासाठी या भक्तांकडून देण्यात आलेले आणि सर्वांचं प्रेम स्वीकारत राजा सर्वांना आशीर्वाद देत अखेर आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालाय. मागच्या वर्षी सुद्धा वृषाली तब्बल 22 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला होता आणि यावेळेला सुद्धा 20 तासांहून अधिक काळ लोटलेला आहे. विसर्जन मिरवणूक बाप्पाची ही या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या आता गिरगाव चौपाटीवर समुद्रात त्या ठिकाणी सध्या बाप्पा तराफ्यावर आता त्याला त्या ठिकाणी विराजमान केलं जाईल. मात्र कुठेही भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये. उलट बाप्पाला निरोप दिला जातो. एकीकडे डोळ्यात अश्रू असतात मात्र दुसरीकडे कुठेतरी हा एक मनात भाव सुद्धा असतो की आता हे जे 10 दिवस आपण उत्साहात, ऊर्जेत आणि चैतन्यानं घालवलेले तशीच ऊर्जा, तसाच उत्साह बाप्पा आम्हाला तुझ्या दर्शनानं मिळालेला आहे आणि पुढचं हे सगळं वर्ष आम्ही त्याच उत्साहात, ऊर्जेनं व्यतीत करू आणि पुन्हा एकदा वाट पाहू की बाप्पा पुढच्या वर्षी आम्हाला तुझं आगमन कसं लवकरात लवकर करता येईल, तुझी सेवा कशी लवकरात लवकर करता येईल त्याकडेच आमचे डोळे लागलेले असतील.